Hello everyone, you are most welcome in my today's most beautiful session. Now I am Anil Bhagwan Chavan, chairperson of ABC Academy. Now let's start this session. Today's chapter name is How to Study. It is most important question. Now let's start this session from one most beautiful line. This line is study is most important than everything. Study is most important than everything because study is the base of every exam. तर मित्रांनो, आजच्या सुंदर दिवसाच्या सुंदर आणि महत्त्वपूर्ण सेशनमध्ये मी अनिल भगवान चव्हाण, संचालक ABC अकॅडमी, चिखली डिस्ट, बुलढाणा, आजच्या सुंदर दिवसाच्या या सुंदर आणि महत्त्वपूर्ण सेशनमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करतो. खरं तर मित्रांनो, मी सुरुवातीला काही 2-3 लाईन इंग्लिशमध्ये बोललो होतो. त्या लाईनमध्ये मी सुरुवातीला सांगितलं होतं की आपलं जे काही चॅप्टर आहे, आपलं चॅप्टरचं नाव काय, हाऊ डू स्टडी, म्हणजे अभ्यास कसा करावा. मराठीमध्ये त्याला आपण काय म्हटलंय, अभ्यास कसा करावा. आणि सुरुवातीला मी एक सुंदर अशी लाईन बोललो होती की स्टडी इज मोस्ट इम्पॉर्टंट दॅन एव्हरीथिंग, म्हणजे अभ्यास हा बाकी सर्व गोष्टीपेक्षा काय महत्त्वाचा आहे. बिकॉज स्टडी इज अ बेसिक ऑफ एव्हरी एक्झाम, कारण अभ्यास हाच प्रत्येक परीक्षेचा काय आहे मित्रांनो, तर पाया आहे. कुठलीही एक्झाम जर तुम्हाला पास करायची आहे तर त्याच्यासाठी काय करावं लागतं मित्रांनो, तर अभ्यास करावा लागतो. हा अभ्यास केवळ पुस्तकं वाचणंच होत नाही मित्रांनो, तर जीवनातल्या वेगवेगळ्या ज्या काही घटना आहेत, जी काही सामाजिक परिस्थिती आहे, त्याचासुद्धा अभ्यास करणं फार गरजेचं आहे. माणसंसुद्धा वाचता आली पाहिजेत मित्रांनो, की पुस्तकं तर आपण वाचतोच पण माणसंही वाचता आली पाहिजेत. माणसाचा स्वभावसुद्धा आपल्याला कळला पाहिजेत. त्यांची कॅटेगरी कुठली, म्हणजे कॅटेगरी म्हणजे कसं आहे की त्यांची विचार करण्याची पद्धत कोणती आहे हे सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे. तर मित्रांनो, आता तुम्ही कोर्स जॉईन केलेला आहेत, आपले सर्व सेशन कंटिन्युटी सुरू झालेले आहेत. मला सर्वात महत्त्वाचं एकच सांगायचं आहे की कुठलाही कोर्स जेव्हा तुम्ही जॉईन करता किंवा कुठलीही गोष्ट तुम्ही करता, तर तेव्हा तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा असतो की जेव्हा तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करता, UPSC MPSC किंवा कुठल्याही गोष्टी, तर बहुतांश विद्यार्थ्यांना नेमका हा एक मोठा प्रश्न आहे की अभ्यास नेमका कसा करायचा, काय करायचं मित्रांनो, अभ्यास नेमका कसा करायचा. याच्याबद्दल अनेक पद्धती अभ्यासाच्या वेगवेगळ्या तुम्ही अवलंबल्या असेल, परंतु माझी काय पद्धत आहे अभ्यास करण्याची किंवा मी कशा पद्धतीने अभ्यास केलेला आहे मित्रांनो. माझी जवळपास म्हणजे तरी 6 ते 7 वर्ष जी आहेत मित्रांनो, ते UPSC MPSC सारख्या क्षेत्रामध्ये अभ्यास करण्यामध्ये आणि परीक्षा पास करण्यामध्ये घालवली आहेत. बऱ्याच अशा काही परीक्षा आहेत मित्रांनो, त्याच्यामध्ये मी मुलाखतीपर्यंतसुद्धा पोहोचलेलो आहे. आणि अशाच अभ्यासातून मी एक सुंदर पुस्तकसुद्धा लिहिलेलं आहे मित्रांनो. त्या पुस्तकाचं नाव आहे ABC's डायरी. ज्या विद्यार्थ्यांनी हा कोर्स जॉईन केलेला आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना ते ईबुक स्वरूपामध्ये नक्कीच दिल्या जाणार आहे. तर मित्रांनो, अभ्यासाच्या ज्या काही आदर्श पद्धती आहेत त्या पद्धतीबद्दल मला बोलायचं आहे की आपला जो कोर्स आहे मित्रांनो, की इंग्लिश स्पीकिंग कोर्स आहे, 100% इंग्लिश स्पीकिंग कोर्सच्या माध्यमातून मी तुम्हाला शिकवतो आहे. पण गोष्ट अशी मित्रांनो की कोर्स जॉईन करतोय आपण, आपल्याला इंग्लिश शिकायची आहे, पण अभ्यास नेमका कसा करायचा हे जर व्यवस्थित जुळलं नाही मित्रांनो, हे सूत्र जर व्यवस्थित जुळलं नाही तर कुठेतरी तुम्हाला त्याचा पाहिजे तसा फायदा होणार नाही. त्यामुळे आजचं जे काही सेशन आहे मित्रांनो, या सेशनमध्ये मी फक्त केवळ अभ्यास नेमका कसा करायचा याच्याबद्दलच बोलणार आहे. अभ्यासाची जी काही तंत्र आहे त्या तंत्राबद्दलच मला या ठिकाणी आज स्पष्ट करायचं आहे आणि आजच्या सेशनमध्ये मला हेच या ठिकाणी बोलायचं आहे. तर हाऊ डू स्टडी, इट इज मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स, हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, की अभ्यास नेमका कसा करायचा आहे. अभ्यासाच्या वेगवेगळ्या पद्धती आहे मित्रांनो, की सगळ्यात प्रभावशाली पद्धत आहे मित्रांनो ती म्हणजे लिहून अभ्यास करणे. काय करणे सर्वात प्रभावशाली पद्धत आहे ती म्हणजे लिहून अभ्यास करणे पद्धत आहे. ही पद्धत नेमकी काय आहे मित्रांनो, तर त्याच्याबद्दल सुद्धा मी तुम्हाला बोलणार आहे. स्टडी प्लॅन जो आहे तो मी देणार आहे की 21 दिवसाचा एक प्लॅन आहे मित्रांनो. 21 दिवस काय असतं, 21 दिवसच का म्हटलं आहे की कुठलीही गोष्ट तुम्ही सलग 21 दिवस जर कधी केली मित्रांनो, तर ती गोष्ट काय होती, तुमची सवय बनून जाते. की समजा तुम्ही एक पुस्तक आहे ते सलग 21 दिवस जर तुम्ही ते वाचलं मित्रांनो, रिपीट जर वाचत कधी गेलात तर ते पुस्तक तुम्हाला ॲटोमॅटिकली पाठ होऊन जाते. काय होतं, ते ॲटोमॅटिकली पाठ होते. एक वाक्य जे आहे तुम्ही सलग 21 वेळा म्हणून बघा, ॲटोमॅटिकली ते वाक्य पाठ होऊन जातं. तर हे एक मानसशास्त्रीयदृष्ट्या 21 डेज फॉर्म्युला जो आहे मित्रांनो, तो बऱ्याच ठिकाणी वापरला जातो किंवा त्याचा बऱ्याच ठिकाणी वापर होतो. तर कुठेतरी मला तुम्हाला ह्याच फॉर्म्युल्याबद्दल बोलायचं आहे की याच्याबद्दलच मी तुम्हाला सांगायचं आहे की कुठलाही विषय तुम्ही सलग 21 दिवस जर तो एक विषय हँडल केला तर नक्कीच तुम्ही तो विषय तुमचा काय होऊ शकतो, चांगल्यापैकी पाठ होऊ शकतो, चांगल्यापैकी त्याचा हँड होऊ शकतो. तर मित्रांनो, आता अभ्यासाचा सगळ्यात चांगला टाईम कोणता आहे त्याच्याबद्दल सांगतो की सगळ्यात मोठी गोष्ट आहे मित्रांनो की अभ्यास करताना सकाळी लवकर उठण्याची सवय लावा. सकाळचा जो वेळ असतो मित्रांनो, सकाळी 5 ते 12 वाजेपर्यंतचा जो वेळ असतो, 5 ते 12 वाजेपर्यंतचा जो वेळ असतो मित्रांनो, तो अभ्यासाचा सर्वोत्तम वेळ आहे. कारण सकाळच्या वेळेस वातावरण खूप फ्रेश असतं. हवेमध्ये एक प्रकारचा गारवा असतो, त्यामुळे आपला मूडही फ्रेश राहतो. हवेमधलं जे काही तापमान आहे ते फार कमी असतं. दुसरी गोष्ट अशी असते की सकाळी आपला जो माइंड असतो हा पूर्णतः फ्रेश असतो. म्हणजे
आपण आंघोळ वगैरे केलेली असते, आपण फ्रेश माइंडमध्ये असतो. त्यामुळे सकाळच्या सत्रामध्ये जे महत्त्वपूर्ण विषय आहेत ते हाती घेतले पाहिजेत. काय केले पाहिजेत? जे महत्त्वाचे विषय आहेत, ज्या विषयाची तुम्हाला रिव्हिजन करायची आहेत, ची रिव्हिजन काय केली पाहिजे? सकाळच्या टायमामध्ये केली पाहिजे. काय केलं पाहिजे? सकाळच्या टायमामध्ये ते केलं पाहिजे. प्रामुख्याने UPSC किंवा MPSCच्या ज्या काही स्पर्धा परीक्षा आहेत याची तयारी करताना GKचा जो भाग आहे मित्रांनो, GS, ज्याला इंग्लिशमध्ये जनरल स्टडी असं म्हटलं गेलं आहे किंवा GK म्हणजे जनरल नॉलेज असं म्हटलं गेलेलं आहे, तर कुठेतरी तुम्हाला GSचा जो अभ्यास आहे मित्रांनो, जे इतिहास आहे, भूगोल आहे, अर्थशास्त्र आहे, हे विषय जर तुम्हाला वाचायचे असतील तर तुम्ही सकाळी 5 ते 12च्या सत्रामध्ये हे सगळं व्यवस्थितरित्या वाचू शकता. त्या टायमात तुम्ही जे वाचाल ते लवकरात लवकर तुम्हाला समजेल आणि लवकरात लवकर तुमच्या ते पाठ येऊ शकतं, तुमच्या ते माइंडसेटमध्ये चांगल्यापैकी बसू शकतो. त्यामुळे अभ्यासाचा सर्वोत्तम टाईम जो आहे तो आहे सकाळचे 5 ते 12 वाजेपर्यंत. मधल्या टायमात थोडंसं तुम्ही 8 वाजता 8:15 वाजता नाश्ता वगैरे करू शकता, चहा नाश्ता, आणि 12 नंतर जेवण वगैरे करू शकता. 12 ते 4चा जो टाईम आहे मित्रांनो, या टायमात काय असतं? हा दुपारचा वेळ असतो आणि अशा टायमात काय होतं की माणसाला थोडीशी झोप पण येते. त्यामुळे 10-15 मिनटं जर तुम्ही आराम केला तर ते तुमच्यासाठी चांगलं आहे की जेणेकरून तुम्हाला चांगल्यापैकी रिस्टार्ट करता येतं. हे जो टाईम आहे मित्रांनो की ह्या टायमात 12 ते 4च्या दरम्यानचा जो टाईम आहे दुपारच्या, या सत्रात तुम्ही काय करायला पाहिजेत मित्रांनो की समजा आता UPSC करताय किंवा MPSC करताय किंवा कुठलाही स्पर्धा परीक्षा देताय, तर ह्या टायमात तुम्ही काय करायला पाहिजे? जर तुम्ही क्लासेस जॉईन केले तर ते क्लासेसचे लेक्चर ह्या टायमात अटेंड करायला पाहिजेत. किंवा मग तुम्ही न्यूजपेपर जे आहे ती न्यूजपेपर या टायमात वाचायला पाहिजे, बातम्या वगैरे ह्या टायमात बघायला पाहिजेत. किंवा गणित बुद्धिमत्तासारखे जे विषय आहेत मित्रांनो ते सुद्धा तुम्ही ह्या 4 तासाच्या टायमामध्ये करू शकता. 1 ते 4 दरम्यान तुम्ही काय काय करू शकता? एखादा क्लास वगैरे तुमचा आज तुम्ही जॉईन केलेला असेल तर ते लेक्चर करू शकता, रेकॉर्डेड बॅच असतात वगैरे. त्यानंतर आपलाही जे लेक्चर आहे ते सुद्धा त्या टायमातच आपण टाकत असतो, त्यामुळे त्या टायमात तुम्ही ते करू शकता. गणित बुद्धिमत्ता जी आहे त्याचा सराव सुद्धा तुम्ही ह्या टायमात करू शकता, 1 ते दुपारच्या 1 ते 4 या टायमामध्ये. आणि न्यूजपेपरचं जे रिडिंग आहे मित्रांनो ते सुद्धा तुम्ही या टायमात करू शकता. त्यानंतर दुपारचे 4 ते रात्रीचे 10 पर्यंतचा जो टाईम आहे मित्रांनो तो सुद्धा अभ्यासासाठी सर्वोत्तम टाईम आहे. त्या टायमात सुद्धा तुम्ही महत्त्वपूर्ण जे काही विषय आहेत मित्रांनो ते विषय तिथे हाती घेऊ शकता आणि त्याची रिव्हिजन चांगल्यापैकी त्या टायमात होऊ शकते. रात्री 8-8:30च्या दरम्यान तुम्ही जेवण करू शकता आणि रात्री 10 वाजता झोपू शकता, 10 ते 11च्या दरम्यान झोपू शकता. कसं आहे ना मित्रांनो की रात्री जास्त जागरण करणे सुद्धा चांगलं नाही. रात्र जर तुम्ही जास्त जागले तर दिवस बोर जातो आणि दिवसातसुद्धा झोप येते आणि आळस पडतो. त्यामुळे कुठेतरी तो जर आळस झटकून काम करायचं असेल तर रात्री लवकर झोपायला हवं आणि सकाळी लवकर उठायला हवं. त्यामुळे अभ्यासाचा जो काही फॉर्म्युला आहे मित्रांनो तो तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय की सकाळचे 5 ते 12पर्यंतचा टाईम अभ्यासाचा सर्वोत्तम टाईम आहे. या टायमामध्ये तुम्ही रिव्हिजन करायला हवी, चांगले चांगले महत्त्वाचे जे विषय आहेत त्या टायमात हायलाइट करायला हवे आहेत. दुपारी 1 ते 4च्या दरम्यान तुम्ही न्यूजपेपर रिडिंग करू शकता, गणित बुद्धिमत्ता घेऊ शकता, एखादा क्लास जॉईन केला असेल त्याचे लेक्चर करू शकता किंवा इतर जे काही गोष्टी आहेत त्या तुम्ही तिथे त्या टायमात करू शकता. आणि दुपारी 4च्या नंतरचा जो टाईम आहे तो सुद्धा अभ्यासाचा सर्वोत्तम टाईम आहे. त्यामुळे त्या टायमात सुद्धा तुम्ही महत्त्वाचे जे काही विषय आहेत ते तुम्ही काय करू शकता तिथे हाती घेऊ शकता. तर आता ते झालं अभ्यासाचं नियोजन की बाबा रे दिवसभरातले जे काही आणि सरासरीत अभ्यास किती केला पाहिजे याच्याबद्दलही सांगणार आहे मित्रांनो की जे काही UPSC किंवा MPSCची तयारी करणारे जे विद्यार्थी असतात ते सरासरी अभ्यास किती करतात त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतोय की सरासरी अभ्यासाचा जो काही टाईम आहे मित्रांनो दिवसभरात 12 तास असतात. 12 तासातून सरासरी 8 ते 10 तास अभ्यास होऊ शकतो. 12 तास आणि 14 तास अभ्यास करणं ह्या केवळ एक खोट्या गोष्टी आहेत मित्रांनो की एखादा व्यक्ती म्हणेल की मी 15 तास अभ्यास केला आहे, 16 तास अभ्यास केला, तर हे फक्त 1 किंवा 2 दिवस केला असेल. मी स्वतः त्या सगळ्या गोष्टी प्रयोग करून बघितलेले. ॲक्च्युलीमध्ये काय होतं की आपण 1 दिवस ते उत्साहाने करतो, दुसऱ्या दिवशी आपण बिमार पडतो किंवा दुसऱ्या दिवशी दिवसभर झोपून राहतो. मग फायदा काय त्याच्या अभ्यासाचा? तर तसा अभ्यास इफेक्टिव्ह ठरत नाही मित्रांनो. सरासरीत 8 ते 10 तास अभ्यास पुरेसा आहे. IAS झालेल्या व्यक्तीने सुद्धा तेवढाच तास अभ्यास केलेला आहे, कारण उर्वरित तासात तुम्हाला बाकी पण कामं आहेत. तुम्हाला आंघोळ करायची, जेवण करायचं आहे, झोप आहे वगैरे वगैरे. म्हणजे 6 तास तर झोप आवश्यक आहे कुठल्याही तरुण व्यक्तीला. तर 6 तासात 24 तासातले 6 तास तुम्हाला झोपायचं आहे मित्रांनो, तर उरले किती तास? 24 तासातले 6 तास गेले, 4 आणि 4 16 तास उरले. 16 तास उरले तुमच्याकडे. तर 16 तासामध्ये तुम्हाला इतरही काही कामं आहेत, आंघोळ आहे किंवा इतर घरच्यांनी काही कामं सांगितले. त्यामुळे सरासरी दिवसामध्ये जे काही 12 तास असतात त्या 12 तासामधले जे काही आहे टाईम तो त्या टायमात तुम्ही ते करू शकता जे काही करायचं आहे ते. तर कुठेतरी अभ्यास जो आहे 8 ते 10 तास, 10 ते जास्तीत जास्त 12 तासापर्यंत तो जाऊ शकतो. त्याच्यापेक्षा जास्त वरती जायला नकोच आहे, कारण ते तुमच्यासाठी घातक ठरू शकतं. आता अभ्यास नेमका कसा करायचा याच्याबद्दल तुम्हाला स्पष्टते सांगणार आहे. पहिला मुद्दा मी विचारणार की कुठलंही पुस्तक, समजा तुम्ही फ्रेशर आहात, तुम्ही पहिल्यांदाच UPSC MPSC किंवा कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करताय, तर अभ्यास करताना पहिला मुद्दा आहे रिडिंग.
फर्स्ट काय करायचे तुम्हाला की जे काही तुमचं अभ्यासाची पुस्तकं आहेत ती सर्व पुस्तकाची एक बुक लिस्ट मिळवायची, त्याची बेसिक पुस्तकं तुम्हाला मिळवायची, रेफरन्स बुक मिळवायचे. तर फर्स्ट टाइम तुम्हाला काय करायचं रीडिंग करायचं. काय करायचं मित्रांनो, रीडिंग करायचं आहे. जर तुम्ही MPSCची तयारी करत असाल मित्रांनो तर तुम्हाला फर्स्ट टाइम तुम्ही काय केलं पाहिजे, महाराष्ट्र स्टेट बोर्डची पुस्तकं जी आहेत मित्रांनो ती पहिल्यांदा काय केली पाहिजे, वाचली पाहिजे. आता हे रीडिंग कसं आहे मित्रांनो, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड तुम्हाला एक पुस्तक किमान 3 वेळा वाचायचं आहे. काय करायचं, फक्त वाचायचं आहे 3 वेळा, फक्त वाचत राहायचं, बाकी काही त्याच्यावर लिहायचं नाही वगैरे वगैरे काहीच करायचं नाही तुम्हाला. फर्स्टमध्ये 3 वेळा तुम्ही सलग एक पुस्तक वाचायचं आहे मित्रांनो. सलग 3 वेळा वाचल्यानंतर चौथ्या वेळेस तुम्ही काय करणार, त्यातले पॉईंट जे आहेत मेन तुम्ही काय करणार की परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला असं वाटतं की हा पॉईंट महत्त्वाचा आहे तर तिथे काय करू शकता, पेनाने हायलाईट करू शकता. काय करू शकता, पेनाने हायलाईट करू शकता. म्हणजे चौथ्या रिडिंगच्या दरम्यान, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड रिडिंग झाल्यानंतर चौथ्या रिडिंगच्या वेळेस तुम्ही काय केलं पाहिजे, पॉईंट हायलाईट केले पाहिजेत. आणि फोर्थ रिडिंग जे आहे मित्रांनो, फोर्थ रिडिंगच्या वेळेस तुम्ही काय करू शकता, नोट बनवू शकता. काय बनता, नोट्स बनवू शकता. नोट्स कशा बनवायच्या याच्याबद्दलही तुम्हाला मी सांगणार मित्रांनो की नोट्स ह्या अशा बनवायच्या असतात की परीक्षेच्या दृष्टीने मेन जे पॉईंट आहेत तेवढेच लिहायचे, पूर्ण पुस्तक लिहायचं नाही आहे. तुम्हाला असं वाटतं की हा पॉईंट परीक्षेत येऊ शकतो तेवढाच पॉईंट लिहून ठेवायचा एका वहीवरती. त्या पद्धतीने तुम्ही नोट्स बनवायच्या. ह्या नोट्स केव्हा बनवायच्या, चौथ्या ते पाचव्या रीडिंगमध्ये तुम्हाला ह्या नोट्स बनवायच्या आहेत. तर कुठेतरी तुमचा हा मुद्दा जो आहे मित्रांनो तो या ठिकाणी क्लिअर होतो आहे. आणि त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे रायटिंग. रायटिंगचा जो विषय आहे मित्रांनो, तर रायटिंग जे आहे, रायटिंग म्हणजे काय की जे तुम्ही वाचताय ते काय करायचं, कुठेतरी लिहून ठेवायचं. रायटिंग अँड नोट्स मेकिंग इट इज वन पॉईंट. तो काही वेगळा मुद्दा नाही आहे मित्रांनो, तो त्याच पद्धतीचा मुद्दा आहे. त्यानंतर 5वी गोष्ट अशी मित्रांनो की रिव्हिजन. 5 पॉईंट काय आहे तुमचा, रिव्हिजन. जे काही तुम्ही वाचलं आहे, हायलाईट केलेलं आहे, नोट्स केलेला आहे, त्या सर्वाची तुम्हाला काय करायची, रिव्हिजन करायची. काय करायची, तुम्हाला त्याची रिव्हिजन करायची. 5व्या पॉईंटला तुम्हाला त्याची काय करायची, रिव्हिजन करायची आहे मित्रांनो. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे मित्रांनो ते म्हणजे ॲनालिसिस ऑफ क्वेश्चन्स. काय करायचे तुम्हाला, ॲनालिसिस ऑफ क्वेश्चन्स. म्हणजे रिव्हिजन झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं, जर तुम्ही UPSC देत आहे तर तुम्ही UPSCच्या 2016 ते आतापर्यंतच्या जेवढ्या काही प्रश्नपत्रिका आहेत त्या सर्व प्रश्नपत्रिकाचं काय केलं पाहिजे, ॲनालिसिस केलं पाहिजे. तर आपण जो अभ्यास करतो आहे त्या अभ्यासानुसार आपलं जे काही आहे नियोजन व्यवस्थित येतं आहे की नाही हे चेक केलं पाहिजे. जर तुम्ही MPSCची तयारी करताय तर MPSCच्या 2018 पासून ते आतापर्यंतच्या ज्या काही प्रश्नपत्रिका आहेत, जुन्या प्रश्नपत्रिका, पूर्व परीक्षेच्या आणि मेनच्या दोन्हीचं सुद्धा तुम्ही काय केलं पाहिजे, ॲनालिसिस केलं पाहिजे. काय केलं पाहिजे, ॲनालिसिस केलं पाहिजे. त्याचं ॲनालिसिस तुम्ही केलं पाहिजे, ते सोडून बघितलं पाहिजे. 7वा पॉईंट आहे मित्रांनो तो म्हणजे टेस्ट सिरीज. काय केलं पाहिजे, टेस्ट सिरीज जॉईन केली पाहिजे. कुठलीही परीक्षा जर तुम्हाला पास करायची मित्रांनो, UPSC पास करायची, MPSC पास करायची, बँकिंग किंवा सरळ सेवा पास करायची, तर टेस्ट सिरीज इट इज मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट. टेस्ट सिरीज ही फार महत्त्वाची मित्रांनो की सराव परीक्षा दिल्याशिवाय, सराव पेपर सोडवल्याशिवाय कुठल्याही परीक्षेमध्ये यश मिळतच नाही. त्यामुळे तुम्ही MPSC करत असाल तर कुठल्या तरी एखाद्या क्लासेसच्या टेस्ट सिरीज अवश्य लावा. सराव करण्यासाठी भरपूर साऱ्या टेस्ट सिरीज मोफतही मिळतात. त्यामुळे टेस्ट सिरीज लावल्याच पाहिजेत. आठवड्यातून किमान एक टेस्ट सिरीज, एक टेस्ट सोडवलीच पाहिजे किंवा दिवसातून किमान 20 प्रश्न तरी तुम्ही सोडवले पाहिजेत. काय केलं पाहिजे, दिवसातून किमान 20 प्रश्न तरी सोडवले पाहिजेत. जर UPSC करत असाल तर दिवसातून किमान एक प्रश्न तरी लिहून काढला पाहिजे. म्हणजे UPSCची परीक्षा लेखी असते त्यामुळे किमान एका प्रश्नाचं उत्तर तरी तुम्ही तिथे काय केलं पाहिजे, लिहून ठेवलं पाहिजे, लिहून काढलं पाहिजे. त्यामुळे टेस्ट सिरीज इट इज मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट ऑफ सक्सेस. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे सक्सेससाठी. आणि दुसरा आहे मित्रांनो सगळ्यात शेवटचा पॉईंट आहे मेंटरशिप. काय आहे, मेंटरशिप. जर समजा तुम्ही सेल्फ स्टडी करता आहे, सेल्फ स्टडी करून तुम्ही रीडिंग केलं आहे, फर्स्ट, सेकंड, थर्ड रीडिंग केले, नोट्स मेकिंग केल्या आहेत, रिव्हिजन केल्या आहेत, ॲनालिसिस केलं आहे, टेस्ट सिरीज पण जॉईन केले, पण तरीसुद्धा तुम्हाला असं वाटतं की बाबा कुठेतरी आपण कमी पडतो आहे, कुठेतरी आपला जो काही रिझल्ट आहे किंवा जो काही आपला परफॉर्मन्स आहे तो परफॉर्मन्स समाधानकारक नाही असं जर तुम्हाला वाटत असेल मित्रांनो तर तुम्ही नक्कीच मेंटरशिप जॉईन करायला हवी. मेंटरशिप म्हणजे काय मित्रांनो, तर कुठल्या तरी व्यक्तीचं काय केलं पाहिजे, मार्गदर्शन घेतलं पाहिजे. मार्गदर्शन कोणाचं घ्यावं याच्याबद्दलही सुद्धा स्पष्ट करणार आहे मित्रांनो की ज्या व्यक्ती IAS IPS बनल्या किंवा IAS अधिकारी बनल्या किंवा तहसीलदार डेप्टी कलेक्टर बनल्या अशा व्यक्ती सरासरी तुम्हाला मार्गदर्शन करू शकत नाही, कारण त्यांच्याकडे वेळच नाही आहे. कारण ते त्यांच्या ड्युटी आणि केलं तरी तुम्हाला 15 मिनटं, 15-20 मिनटं किंवा 10-15 मिनटं किंवा एखादा तास तुमच्यासोबत ते मार्गदर्शन करू शकतात. त्यामुळे जे विद्यार्थी जे आहेत की ज्यांनी वारंवार त्या परीक्षा दिलेल्या आहेत असे अनुभवी विद्यार्थी जे आहेत किंवा क्लास जे आहेत त्या क्लासकडे तुम्ही जाऊ शकता आणि तिथून मार्गदर्शन घेऊ शकता. कसं आहे ना मित्रांनो की गुरुशिवाय विद्येला अर्थच नाही आहे असं म्हटलं गेलेलं आहे.
आज तुम्हाला इंग्लिश शिकायची, तुम्ही इंग्लिश शिकण्यासाठी माझ्याकडे आला आहात. त्यामुळे कुठल्याही परीक्षेत जर तुम्हाला पास व्हायचं आहे मित्रांनो, जर तुम्हाला हे जमलं नाही सेल्फ स्टडी करून, तर तुम्ही क्लासेस वगैरे जॉईन करायला पाहिजेत. काय करायला पाहिजेत? क्लासेस वगैरे जॉईन करायला पाहिजेत. ज्या गोष्टी तुमच्या वीक आहेत त्या तुम्ही सुधारल्या पाहिजेत. सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे मित्रांनो की कोणताही व्यक्ती जो आहे तो परिपूर्ण नसतो. एव्हरीवन ॲज नॉट परफेक्ट. प्रत्येक व्यक्ती परफेक्ट नाही आहे मित्रांनो. परफेक्ट आहे का? व्हर्सटाईल आहे का कोणीच? अष्टपैलू व्हर्सटाईल आहे का मित्रांनो? कोणीच नाही आहे. ऑलराऊंडर एव्हरीवन इज नॉट ऑलराऊंडर. प्रत्येकजण काही ऑलराऊंडर नाही आहे. प्रत्येक व्यक्ती काही पूर्णतः परफेक्ट नाही आहे मित्रांनो. त्यामुळे कुठेतरी तुमच्यात काही ना काही वीकनेस आहे, काहीतरी तुमचा वीक पॉईंट आहे आणि तो वीक पॉईंट सुधारण्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे? शिक्षकाकडे गेलं पाहिजे, मार्गदर्शन घेतलं पाहिजे. स्पर्धा परीक्षा करताना किंवा कुठल्याही गोष्टीत सक्सेस मिळवण्यासाठी मार्गदर्शकाची भूमिका ही तितकीच महत्त्वाची आहे. काय महत्त्वाची मित्रांनो? तितकीच महत्त्वाची. पूर्वीचा एक काळ होता मित्रांनो की जेव्हा UPSC MPSC किंवा ज्या सरळ सेवेच्या परीक्षा असायच्या त्या पास करण्यासाठी मार्गदर्शनाची फारशी गरज पडत नव्हती. कारण परीक्षा ज्या होत्या देणाराच वर्गच फार कमी होता. कारण लोकांना फारसं माहीतच नव्हतं स्पर्धा परीक्षेबद्दल. दुसरी गोष्ट अशी होती मित्रांनो की 10वी 12वी झाल्यानंतर लगेच जॉब मिळून जायचा. बहुतांश विद्यार्थ्याचा कल तर DEDकडे होता. DED केलं की लगेच शिक्षकाची नोकरी पक्की. 12वी झालं किंवा ग्रॅज्युएशन झालं की तलाठी ग्रामसेवक सहज होऊन जायचा. कारण कॉम्पिटिशन नव्हती, शिक्षणाचं प्रमाण कमी होतं आणि मग त्यामुळे स्पर्धा परीक्षेचे क्लासेस वगैरे लावण्याची पण आवश्यकता नव्हती. कारण त्या स्पर्धा परीक्षा ज्या होत्या त्या खूप सोप्या होत्या. तुम्ही जर 1995-96च्या जर MPSCच्या UPSCच्या ज्या काही प्रश्नपत्रिका जर बघितल्या मित्रांनो, तर तुम्ही त्या सहज पास करू शकता, सहज ते प्रश्न सोडवू शकता. 2005-06 मधले जर PSIची प्रश्नपत्रिका बघितल्या मित्रांनो, तर सध्याच्या तलाठीच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या तसे प्रश्न त्या परीक्षेमध्ये होते. त्यामुळे मग त्या परीक्षेमध्ये कसल्याही मार्गदर्शनाशिवाय सुद्धा त्या परीक्षा काय होऊ शकत होत्या? पास करता येत होत्या. परंतु 2011 नंतर स्पर्धा परीक्षेमध्ये प्रचंड कॉम्पिटिशन वाढलेली आहे. तुम्हाला माहिती आहे मित्रांनो की इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनने अलीकडे एक रिपोर्ट प्रकाशित केलेला आहे. या रिपोर्टमध्ये असं स्पष्ट नमूद केलं आहे की आपल्या देशामध्ये 100 लोकांमागे 83 लोक बेरोजगार आहेत. किती आहेत? 83 लोक बेरोजगार आहेत. म्हणजे जवळपास 83% तरुण वर्ग सध्या बेरोजगार आहे. वर्तमान सरकारचं हे सगळ्यात मोठं अपयश आहे मित्रांनो की सध्याची सरकारे जी काय आहेत ती मंदिर मस्जिद किंवा हिंदू मुस्लिम करण्यातच व्यस्त आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेकडे सरकारचं पुरेसं लक्ष नाही आहे, असं माझं वैयक्तिक मत आहे. त्यामुळे कुठेतरी देशातला 83% तरुण जो आहे मित्रांनो तो बेरोजगार आहे. आणि मग त्यामुळे हा जो बेरोजगार तरुण आहे हा स्पर्धा परीक्षेमध्ये उतरल्या कारणाने इथली कॉम्पिटिशन काय झालेली आहे? टफ झालेली आहे. काय झालेली आहे? टफ झालेली आहे. पोलीस भरतीचाच बघा ना, पोलीस भरतीमध्ये 17,443 जागा होत्या. अर्ज आले होते 17 लाख. विचार करा, एका जागेसाठी 1000+ विद्यार्थी आहेत. किती आहेत? एका जागेसाठी 1000+ विद्यार्थी. UPSCमध्ये सुद्धा 800 ते 900 जागा आणि परीक्षासाठी अर्ज येतात 14 ते 15 लाख. 12-13 लाख, 14-15 लाख, 8-9 लाखापर्यंतचे विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेमध्ये बसतात. एवढी टफ फाईट आहे मित्रांनो, एवढी टफ कॉम्पिटिशन आहे. मग एवढी टफ कॉम्पिटिशनला जर टक्कर द्यायची असेल मित्रांनो तर तुमच्याकडे चांगल्यापैकी ज्ञान असणं गरजेचं आहे, तुमचा चांगला अभ्यास असणं गरजेचं आहे. स्टडी इज मोस्ट इम्पॉर्टंट दॅन एव्हरीथिंग असं मी का म्हटलं आहे मित्रांनो? कारण प्रत्येक गोष्टीपेक्षा अभ्यास महत्त्वाचा आहे. कारण स्पर्धाच तेवढी वाढत चाललेली आहे. त्यामुळे आजच्या काळामध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना मार्गदर्शक फार आवश्यक आहे. काय आवश्यक आहे? मार्गदर्शन. मेंटरशिप इट इज मोस्ट इम्पॉर्टंट. मेंटरशिप जी आहे मित्रांनो ती फार महत्त्वाची आहे. मला या ठिकाणी मला असं वाटते तुम्हाला हे सेशन चांगल्यापैकी कळलेलं आहे. मला जे काही म्हणायचं आहे मित्रांनो ते सुद्धा तुम्हाला चांगल्यापैकी कळलं. पुन्हा एकदा हा मुद्दा चांगल्यापैकी स्पष्ट करतोय. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट होता हाऊ डू स्टडी, की अभ्यास नेमका कसा करायचा आहे. अभ्यासाच्या ज्या काही पद्धती आहेत मित्रांनो 21 डेज फॉर्म्युला या ठिकाणी सांगितलं आहे की कुठलाही विषय तुम्ही सलग 21 दिवस जर तो वाचला तर काही कालांतराने तुमचा तो पाठ होऊन जाते आणि ती तुमची सवय होऊन जाते. आता अभ्यासाचं जे काही प्लॅनिंग आहे, नवीन विद्यार्थी 21 डेज फॉर्म्युलानुसार अभ्यास करू शकतात ज्यांच्याकडे अभ्यासासाठी भरपूर वेळ आहे. पण ज्यांच्याकडे अभ्यासासाठी कमी वेळ आहे त्यांनी 7 डेज फॉर्म्युलानुसार अभ्यास करायला पाहिजेत. 7 डेज फॉर्म्युलानुसार एका दिवशी कुठलाही एक विषय घ्यायचा असतो आणि पुढे जायचं असतं. आता याच्याबद्दल अजूनही मी उद्याच्या सेशनमध्ये स्पष्ट करणार आहे. तर ते सुद्धा थोडक्यात सांगतो मित्रांनो की 7 डेज फॉर्म्युला नेमका काय आहे. की 7 डेज फॉर्म्युलानुसार समजा आता तुम्ही MPSCची तयारी करता. MPSCची तयारीमध्ये सरासरी 8 ते 9 विषय आहेत. मग त्यात इतिहास आहे, भूगोल आहे, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, पर्यावरण आहे, विज्ञान तंत्रज्ञान आहे, मराठी इंग्लिश आहे. आता हे एकूण 9 विषय जवळपास आहे. तर तुमच्याकडे 7 दिवस आहे. 7 दिवसामध्ये तुम्हाला काय करायचं आहे?
दररोज एक विषय घ्यायचा आहे. असं करता करता 7 दिवसात तुम्हाला ते 9 विषय हँडल करायचे. पुढच्या 7 दिवसात पुन्हा ते 9 विषय रिपीट करायचे. त्याच्या पुढच्या 7 दिवसानंतर पुन्हा ते रिपीट करत त्याला जायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला मी पुन्हा स्पष्ट केलं मित्रांनो की अभ्यासाचा सर्वोत्तम टाईम जो आहे सकाळचे 5 ते दुपारचे 12पर्यंतचा सर्वोत्तम टाईम आहे. त्या टाईमात तुम्ही महत्त्वपूर्ण जे काही विषय आहेत त्याची रिव्हिजन करू शकता, त्याचा अभ्यास करू शकता. दुपारी 12च्या नंतरचा जो टाईम आहे त्या टाईमात तुम्ही एखादा क्लास वगैरे जॉईन केला तर ते लेक्चर करू शकता, तिथे जाऊ शकता. गणित बुद्धिमत्ता या टाईमात सोडू शकता, न्यूजपेपर या टाईमात वाचू शकता. दुपारचे 1 ते 4पर्यंत. 4च्या नंतरचा जो टाईम आहे मित्रांनो तो सुद्धा इम्पॉर्टंट टाईम आहे. तो सुद्धा अभ्यासाचा सर्वोत्तम टाईम आहे. आणि त्या टाईमात तुम्ही काय करू शकता, महत्त्वाचे इतर जे काही विषय आहेत ते सुद्धा हातात घेऊ शकता. सरासरी 8 ते 10 तास जरी तुम्ही अभ्यास कधी केला तर MPSCमधली कुठलीही पोस्ट सहज काढता येऊ शकते. UPSCचे विद्यार्थीसुद्धा सरासरी तेवढाच अभ्यास करतात, कारण 12 तास आहे दिवसात, तर मग किती तास करणार, तर तो मोठा प्रश्नच आहे सगळ्यात. तर अभ्यास करण्याचं जे काही पद्धत सांगितली फर्स्ट आहे मित्रांनो की जर रीडिंग महत्त्वाचं आहे. पहिला मुद्दा काय दिला आहे, पहिला मुद्दा की तुम्हाला फर्स्ट, सेकंड आणि थर्ड वेळेस फक्त काय करायचं आहे, रीडिंग करायचं आहे. काय करायचं आहे, 3 टाईम फक्त रीडिंग करायचं आहे. 4थ्या टायमात तुम्ही काय करू शकता, पॉईंटला हायलाईट करू शकता. 4थ्या टायमात काय करायचं, पॉईंट हायलाईट करायचे. 5व्या टायमात तुम्हाला नोट्स काढायचे आहेत. त्याच्या नोट्स कशा काढायचे, फक्त परीक्षेच्या दृष्टीने जे मेन पॉईंट आहेत तेवढेच लिहून ठेवायचे, पुस्तक लिहून नाही ठेवायचे. रायटिंग आणि नोट्स मेकिंग विच इज 1 पॉईंट, दोन्ही पण एकच पॉईंट आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचे, रिव्हिजन करायचे. जे काही तुम्ही नोट्स बनवल्यात, ते जे काही रिव्हिजन पुस्तक वगैरे वाचले त्याचं काय करायचं, तुम्हाला रिव्हिजन करायचे. आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं, जे काही प्रश्न परीक्षा तुम्ही देणार आहे, बँकिंगची परीक्षा देणार आहे, रेल्वेची देणार आहे की UPSC MPSC कुठल्याही ज्या काही परीक्षा देणार आहे त्याच्या ज्या काही जुन्या प्रश्नपत्रिका आहे त्याचं तुम्हाला काय करायचं मित्रांनो, ॲनालिसिस करायचं आहे 4 ते 5 वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचं. आणि तिथे तुम्हाला स्वतःला चेक करायचं की या प्रश्नात आपल्याला नेमकं काय येतं आणि काय येत नाही, कुठे आपण कमी पडतो याचं तुम्हाला ॲनालिसिस करायला हवं. युअर स्ट्रॉंग पॉईंट अँड वीक पॉईंट इट इज मोस्ट इम्पॉर्टंट. तुमचा स्ट्रॉंग पॉईंट आणि वीक पॉईंट फार महत्त्वाचं आहे तुमच्या सक्सेससाठी. त्यामुळे कुठेतरी तुम्हाला तुम्हाला ॲनालिसिस करायचं, तुमच्या स्वतःचं सुद्धा ॲनालिसिस करायचं की बाबा रे आपल्याला काय येतं आणि काय येत नाही. पुढचा मुद्दा मित्रांनो की तुम्ही स्पर्धा परीक्षेत ज्या काही देणार UPSC MPSC किंवा कुठलाही, तर त्याच्यासाठी तुम्ही टेस्ट सिरीज अवश्य लावली पाहिजेत. टेस्ट अवश्य जॉईन केली पाहिजेत. कुठल्या तरी नामांकित क्लासेसची कुठल्या तरी परीक्षेच्या त्या टेस्ट सिरीज अवेलेबल आहे सगळीकडे, त्या तुम्ही जॉईन करायलाच पाहिजेत. आणि शेवटचा पॉईंट आहे मित्रांनो, मेंटरशिप. जर तुम्हाला ही सेल्फ स्टडी करून स्वतः जमलं नाही, एखादा विषय तुमचा वीक राहत असेल तर तुम्ही 100% मार्गदर्शन घ्यायला हवं. काय करायला पाहिजे, मार्गदर्शन घ्यायला हवं. एखाद्या चांगल्या शिक्षकाकडून, चांगल्या व्यक्तीकडून तुम्ही मार्गदर्शन घेऊ शकता. तर मित्रांनो आजच्या सेशनमध्ये मी तुम्हाला स्पष्ट सांगितलं की हाऊ डू स्टडी म्हणजे अभ्यास नेमका कसा करायचा आहे. अभ्यासाच्या ज्या काही पद्धती आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला बोललो आहे की अभ्यास करताना तुम्हाला सकाळच्या टायमात चांगल्यापैकी अभ्यास होऊ शकतो. दुपारच्या टायमात काय करायचं आहे, गणित बुद्धिमत्ता करू शकता, हे न्यूजपेपर वाचू शकता, लेक्चर वगैरे करू शकता. माझे जे लेक्चर ते दुपारच्या 7 करू शकता. दुपारच्या 4च्या नंतर पुढच्या टायमात तुम्हाला तुमच्या अभ्यासाचा जो काही महत्त्वाचा विषय आहे तो सुद्धा करू शकता. आता अभ्यासाचं पुढचं एक काही नियोजन सांगेल मित्रांनो की 21 डेज फॉर्म्युल्यानुसार तुम्ही एक पुस्तक सलग 21 दिवस वाचून पाठ करू शकता. किंवा मग 7 डेज फॉर्म्युला जो आहे मित्रांनो, तर 7 डेज फॉर्म्युल्यामध्ये तुम्ही काय करू शकता, प्रत्येक दिवशी एक विषय घ्यायचा. सोमवारी इतिहास घ्यायचा, मंगळवारला भूगोल घ्यायचा, बुधवारला राज्यशास्त्र घ्यायचं, गुरुवारला जे आहे गुरुवारला एखादा विज्ञान, तंत्रज्ञान, पर्यावरण जे काय असेल, अर्थशास्त्र वगैरे घ्यायचं. म्हणजे असं एकूण 9 जे विषय आहेत ते 7 दिवसामध्ये घ्यायचे आहेत. आणि गणित बुद्धिमत्ता हे डेली करायचे विषय असतात मित्रांनो. गणित बुद्धिमत्ता आणि न्यूजपेपर रीडिंग वगैरे जे आहे, चालू घडामोडी आणि गणित बुद्धिमत्ता हे जे विषय आहेत हे डेली करायचे. त्यासाठी तुम्हाला डेली गणितासाठी 1 तास तरी द्यायला पाहिजे, गणित बुद्धिमत्तेसाठी, आणि न्यूजपेपर रीडिंगसाठी 1 तास तरी द्यायला पाहिजे. दुपारचे जे काही 1 ते 4 पर्यंतचा जो टाईम आहे त्या टायमातले जे 2 तास तुम्ही तिथे देऊ शकता, 3 तास देऊ शकता, 4 तासही देऊ शकता. जेवढं गणित बुद्धिमत्ता स्ट्रॉंग केलं तेवढं तुमच्यासाठी ते फायद्याचंच असणार आहे. आणि मग उर्वरित टायमात तुम्हाला तुमचं इतर सब्जेक्ट जे आहे ते तुम्ही ते चांगल्यापैकी त्याला हँडल करू शकता. तर मला असं वाटतं मित्रांनो की सेशन तुम्हाला चांगल्यापैकी कळलेलं आहे. हे सेशन जर तुम्हाला असं कळलं नसेल किंवा काही तुमच्या अभ्यासाबद्दल काही समस्या असतील तर तुम्ही तसं कमेंट मला करू शकता, मला पर्सनल मेसेज करू शकता. जो काही आपला व्हॉट्सअप टेलिग्राम ग्रुप आहे त्या ग्रुपला सुद्धा तुम्ही बोलू शकता, मला कॉल मेसेज करू शकता. माझा जो काही नंबर आहे तो नंबर डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा टाकलेला आहे. त्यानंतर जे काही विद्यार्थी आहे ज्यांनी इंग्लिश स्पीकिंग कोर्स जॉईन केलेला आहे, माझा जो काही ग्रुप आहे, टेलिग्राम ग्रुप आहे, व्हॉट्सअप ग्रुप आहे, या दोन्ही ग्रुपला माझा नंबर सहज मिळून जातो. आणि ह्या अभ्यासाच्या वेगवेगळ्या पद्धती ज्या आहेत मित्रांनो त्या मी माझ्या स्वतःच्या पुस्तक जे आहे, मी स्वतः जे ABC डायरी नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे, त्या पुस्तकामध्ये अभ्यास नेमका कसा करायचा आहे, UPSCची तयारी कशी करायची, MPSCची तयारी कशी करायची, मानसिक तणावातून कसं बाहेर पडायचं, टेन्शनमधून बाहेर कसं पडायचं,
आणि जीवनात सतत मोटिवेट कसं राहायचं. मी स्वतः डिप्रेशनमध्ये गेलो होतो मित्रांनो. त्या डिप्रेशनमधून मी बाहेर कसा आलो याची एक स्टोरीसुद्धा त्या पुस्तकामध्ये दिलेली आहे. अत्यंत सुंदर असं पुस्तक आहे मित्रांनो. त्याची जी ईबुक आहे ते ईबुक मी माझ्या सर्व स्टुडंटना देणार आहे की ज्यांनी इंग्लिश स्पीकिंग कोर्स जॉईन केलेला आहे, ज्यांनी माझे कुठले तरी कोर्स जॉईन केलेले आहेत, त्या सर्व विद्यार्थ्यांना ती ईबुक मिळणार आहे. तर मित्रांनो, माझे जे काही लेक्चर कसे वाटले, काय वाटले याच्याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये कळवा, ग्रुपवर कळवा. येणाऱ्या काळामध्ये आपण अशाच वेगवेगळे सेशन घेत राहू आणि तुमच्या अभ्यासाबद्दलच्या ज्या काही समस्या आहेत त्या नक्की सोडवत राहू. तोपर्यंत थँक्यू सो मच वन्स अगेन.